मी पहिले सांगेन की 26 जानेवारीला जुन्नर तालुक्यात आलमे गावाची छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई सुरू होते, त्याला तुम्ही सगळे याच, त्या झाडाचा वाढदिवसाला तुम्ही याच. पण ते कृष्णा नदीच्या काठाला एक वाळुंज नावाचं झाड आहे, बरं, त्या झाडाचं लग्न लावतोय आम्ही 27 तारखेला. हो का? त्या लग्नाला पण तुम्ही या. म्हणजे भुईंजला, सातारावरनं भुईंजला, पुण्यावरनं भुईंजला सातारला जाताना भुईंज गाव लागतं. त्या नदीच्या काठाला खाली वाळून झाडाची अशी लाईनच आहे. पण त्या वाळून झाडाचं वैशिष्ट्य काय, सगळ्या झाडांच्या फुलांमध्ये फिमेल मेल असते एकत्र, त्याचंच ते फळात रूपांतर होतं आणि त्याची झाडं लागतात. पण काही झाड आहे, त्यातलं वाळूंज असं झाड आहे जे कृष्णा नदीच्या काठचं आहे, त्या झाडाची फिमेल कमी असतात आणि मेल जास्त असतात. त्यामुळे त्याची प्रजाती जास्त पुढे वाढत नाही, रोपं तयार होत नाही. तर आमच्याकडे श्रीकांत इंगळहळीकर सर आहेत, त्यांनी महाबळेश्वरला एक रिसर्च सेंटर आहे, तिथं एक फिमेल वाळूंचं झाड आहे, त्याच्यापासून फिमेल रोपं तयार केलीत आणि ती रोपं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीनं आपण कृष्णा नदीच्या काठाला भुईंजच्या कृष्णा नदीच्या ब्रिजच्या खाली 27 तारखेला सकाळी 9 वाजता त्यांचं लग्न लावणार आहे. तर तुळशीच्या लग्नासारखं वाळून झाडाचं लग्न पण आपण लावणार आहे, त्या लग्नाला पण तुम्ही या. वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की पहिल्यांदाच हे मी ऐकतेय आणि खरंच हे फार आनंददायी आहे की अशा पद्धतीचे प्रयोग केले जातात आणि अशा पद्धतीची ती प्रजाती जगावी, टिकावी आणि वाढावी यासाठी म्हणून इतके एफर्ट्स खरं तर घेतले जातात. नक्कीच आम्ही ते पाहू आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमची पुढची नद्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत ना, भारतातल्या सगळ्या नद्या ह्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. त्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर अख्खी बॉडी खराब होणार, तसं भारतातल्या नद्या खराब झाल्या की अख्खा भारत खराब होणार. म्हणजे पर्यावरण जपणं किती महत्वाचं आहे. म्हणजे नद्या जपल्या तर झाडं जपली तर नद्या, नद्या राहिल्या तर गवत, असं सगळं. क्या बात. नक्कीच. बरं, हे सगळं करत असताना माझ्या मनात एक असा प्रश्न पडलाय की तुमच्यातला कलाकार देखील त्याला तुम्ही पुन्हा काही नवीन आमच्यासाठी घेऊन येताय का, की तुम्ही हरवलात रानामध्ये, असा प्रश्न पडला आता आम्हाला. नाही, मला असं वाटलं की एका पॉइंट नंतर हे खरं आहे, सेलिब्रिटी म्हणजे कोणतं झाड आहे. बरोबर. ते वाटल्यानंतर आता मी चालूच आहेत सिनेमा माझे, म्हणजे तामिळ सिनेमा चालू आहे, तेलुगू सिनेमा चालू आहे, मराठी 2-3 सिनेमे चालू आहेत. आता जो सिनेमा मी 25 वर्षापूर्वी केला होता तामिळचा विष्णुबाळा, तोच आता नवीन पद्धतीनं त्याच्यातल्या, म्हणजे त्यावेळेला केलेला जो सिनेमा, त्याचा जो अभ्यास होता तो तेवढा नव्हता हे मला पटलं. म्हणून आता सह्याद्रीचा वाघ, विष्णुबाळा अशा नावानं आता अनुप जगदाळे डिरेक्ट करतायत आणि अरविंद जगताप लिहित आहेत आणि आम्ही तो सिनेमा आता परत करतोय. त्याचं शूटिंग एप्रिलपासून सुरू होईल. त्यानंतर सखाराम बांडर नावाचं नाटक मी 15-20 वर्षापूर्वी ह्याच्या सीडीवर केलं होतं आणि त्याच्या आधी 10 वर्ष मी प्रत्यक्षात प्रिया तेंडुलकर, लालन सर यांच्यावर केलं होतं. ते नाटक 25 वर्षांनी परत मी करतोय आता. म्हणजे पुन्हा रिवॅम्प होऊन आता येतंय. त्यावेळेला वाटलं की मी नट म्हणून तेवढी कॅपॅसिटी नव्हती. मला असं वाटतं की नाही, ह्यात बऱ्याच गोष्टी राहिल्यात. ते परत आता केलं आणि इतकं जोरात स्वीकारलंय चांगलं महाराष्ट्राने. तर अशा पद्धतीचे प्रयोग चालू आहेत आणि मी स्वतःची कंपनी सिनेमॅटिक सफारी नावाची सिनेमाची कंपनी पण काढली. असं नाही की मी झाडाच्या ह्याच्यात गेलोय, पण सिनेमामुळे मला चेहरा आला, चेहऱ्यामुळे झाडाला महत्व आलं आणि झाडं लावणारी अशी सगळी माणसं आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी एक चेहरा झालोय. त्यामुळे महाराष्ट्रात जी झाडं लावणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी काळजी करू नका. तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही खरे हिरो आहात, पण तुमचा चेहरा मी आहे, मी दौडणीवाला आहे तुमचा, तुम्ही काळजी करू नका. नक्कीच. तर तुमच्या या नोबेल कॉजसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या झाडं लावताय, इतके उपक्रम करताय, नवीन प्रजाती तयार करताय आणि हे करत असताना आपला अभिनयही तुम्ही सांभाळताय. नवीन पिढीला जुनी नाटकं किंवा जुने चित्रपट हे रिवॅम्प होऊन पुन्हा एकदा येणं आणि त्यांना देखील त्याचा आस्वाद घेता येणं ही खरंच म्हणजे एक तुमच्या सगळ्या फॅनसाठी एक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही. मी एक अक्षय कुमार बरोबर 30 तारखेपासून शूटिंग करतोय. त्याचं डिरेक्टर अनिस बजमीच आहे आणि त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्याचा रोल करतो. अरे वा, क्या बात आहे. वा वा वा.